प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. बीड परभणीचं पर्यटन करू नका, विरोधकांना टोला. बीडचं पालकमंत्रीपद मुख्यमंत्री फडणवीसांनी घ्यावं. अजित पवार जरी झाले तरी हरकत नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आमदार सुरेश धस यांची मागणी. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मोर्चा. शरद पवार मोर्चात सहभागी होणार. अडीच वर्षांचा कार्यकाळ होता म्हणून 2020 मॅच खेळलो आणि जिंकलो. आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅच जिंकणारी असणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना मिश्किल टोला. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी विशाल गवळीला पोलीस कोठडी. हत्येनंतरचं गवळीचं बारमधील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. मनोज जरांगेंनी घेतली सूर्यवंशी कुटुंबियांची भेट. जरांगेंची सूर्यवंशी कुटुंबियांसोबत चर्चा. मला गडचिरोलीचा पालकमंत्री व्हायला आवडेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडमध्ये. 100 दिवसांचा ऍक्शन प्लॅनचा आढावा घेतल्यानंतर आता फडणवीस खातेनिहाय आढावा घेणार. लवकरच ऍक्शन प्लॅनची निश्चिती. लागवड निम्म्यावरती आल्याने पुढील वर्षी कांद्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता. नाशिक विभागात जवळपास 1.25 लाख हेक्टरवरती कांदा लागवड घटली. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये 4 दिवसात दुसऱ्यांदा वाघ वनविभागाच्या कॅमेऱ्यामध्ये कैद. बार्शी तालुक्यातील ढेमरेवाडी तलाव परिसरामध्ये वाघाची भ्रमंती. कझाकिस्तानमध्ये विमान कोसळलं. अझरबैजानकडून रशियाला जात होतं विमान. विमानामध्ये 70 प्रवासी प्रवास करत होते. 42 जणांचा मृत्यू. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि मोठ्या बातमीने बुलेटिनची सुरुवात करूया. 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि जिंकलो. आता टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आणि ही टेस्ट मॅच जिंकणारी असणार अशी टोलेबाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर सुद्धा निशाणा साधलेला आहे. विरोधकांना जे करायचं ते करतील, पण गेल्या 5 वर्षात माझ्यावरती टीका करून त्यांना काय मिळालं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे. विरोधकांनी आत्मचिंतन करावं असा सल्ला फडणवीसांनी दिलाय. आम्ही तिघही सोबतच काम करतोय. 2.5 वर्षाचा कार्यकाळ होता म्हणून वन डे मध्ये उतरलो आम्ही, पण आमच्या लक्षात आलं की वन डेत उतरून चालणार नाही म्हणून 2020ची मॅच खेळलो आणि तो विश्वचषक आम्ही जिंकलो. आता वन डे किंवा 2020 खेळण्याची आवश्यकता नाही आहे. हा टेस्ट मॅचचा फॉर्मॅट आहे, पण ही टेस्ट मॅच ड्रॉ होणारी टेस्ट मॅच नाही आहे, ही जिंकणारी टेस्ट मॅच असणार आहे. मी राजकारणीच नाही आहे. मला काटशहाचं राजकारण करता येत नाही. मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो. माझ्या राजकारणाचा केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता आहे, पॉझिटिव्हिटी आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं, इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो. अनेकदा त्याच्यात अडथळे येतात, ते डिरेल होतं, पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्त्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो. विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच, पण गेल्या 5 वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील. मुकेश, कधीही सत्ता ही माझ्या डोक्यात जात नाही, कारण ज्या विचारांनी मी राजकारणामध्ये आलो आहे त्या विचाराने सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हेच मला शिकवलेलं आहे. त्यामुळे पुढे देखील कधीही सत्ता माझ्या डोक्यात जाणार नाही हा विश्वास आपल्या सर्वांना मी देतो.